आज सकाळी खूप मस्त वातावरण झालं होतं, वाटत होतं आता पाऊस येईल का काय. आणि 1 तास झालंय सांगून ब्रश कर म्हणून, आणि ब्रश करायला लागल्यानंतर आमचं स्पीड बघा. मग नंतर आम्ही मायलेकीने चहा बिस्किट खाल्लं आणि आता ऊन तर एवढं पडतंय की घरातील छोटी मोठी कामं होईपर्यंत लगेच कपडे पण सुकतात. मग संध्याकाळी गेलो होतो कृषी प्रदर्शन बघायला. याच्या अगोदर मी कधीच पाहिलं नाही, माझी पहिलीच वेळ होती, त्याच्यामुळं माझा आनंद तर वेगळाच होता. एंट्री शिवाजी महाराजांपासून झाली होती ना आतमध्ये आल्यानंतर तर एवढं मोठं होतं, डेकोरेशन वगैरे पण एवढं छान होतं. आणि सगळ्यात जास्त आवडणारे मला ही महादेवाची पिंड आणि त्याच्यावरती ती मूर्ती जाम आवडली होती. आणि कुठे गेल्यानंतर आम्हाला काही घ्यायचं नाही हे तर कधी होणार आहे का. इथं आम्हाला मग एक पाऊच आवडलं होतं आणि त्या पाऊच घेण्यासाठी आमचा एवढा हट्ट चालला होता. मग काही हट्ट केला आणि पप्पांनी पुरवला नाही असं कधी झालंय का. मग पप्पांनी लगेच ते पाऊच घेऊन टाकले. आणि आम्हाला कोणत्या वस्तूचा पिंक कलरच आवडतो. मग इकडे खाऊचे पण दुकानं होते आणि बरंच काही होतं पाहिला. मग आम्ही येऊन पोहोचलो इथं मोबाईलच्या कव्हरमध्ये आणि मला तिथं एक कव्हर आवडली माझ्या मोबाईलसाठी. ही कव्हर मला आवडली, कव्हर घेतली आणि म्हणलं होतं मस्त निवांत फिरन. पण दादू काय माझा पिच्छा सोडत नव्हता, त्याच्या पप्पाकडे जायला तयारच नव्हता. फिरून फिरून आले ज्वेलरीच्या शॉपमध्ये, तिथं काहीतरी पाहावं म्हणलं तर एवढी गर्दी होती, तिथं पण काही घेतलं नाही. दादूला म्हणलं आता तरी जा बाबा पप्पाकडे, मला काहीतरी खाऊ दे. मग इथं पाणीपुरी खायला थांबलो होतो आणि एवढी भंगार पाणीपुरी लागली. पाणीपुरी खाऊन आणि हिचं घरी येऊनच ठरलं होतं की पप्पा मला आईस्क्रीम खायची. मग आईस्क्रीम खाण्याचा आनंद असा डान्स करून व्यक्त केला तिने. आणि मला कुठं पण गेलं ना कोणत्या गोष्टी घेण्यापेक्षा पाहायलाच जास्त आवडतात. मग इकडे डान्स पण होते ते पण थोडेसे. मग वेळ न घालवता सगळं पाहून घेतलं आणि मग घरी गेल्यानंतर स्वयंपाक पण बनवायचा होता. चला मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय.